नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. प्रथम IAS, UPSC, MPSC या चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपला पार्ट 2 आहे. ह्या अगोदरचे तुम्ही जर लेक्चर पाहिले नसेल, आपला हा चॅप्टर नंबर 3 आहे आणि पार्ट नंबर 2 आहे. पहिल्या चॅप्टरमध्ये आपण कोकण किनारपट्टी आणि घाटमाता याचा अभ्यास केला, सह्याद्रीचा अभ्यास केला. या लेक्चरमध्ये आपण पठाराचा अभ्यास करू. हा थोडासा चॅप्टर मोठा आहे, पॉईंट मोठा आहे, म्हणून आपण याला थोडासा वेगळा ठेवलेला आहे, पार्ट 2 मध्ये ठेवलेला आहे. सो व्हिडिओ शो पण बघा. याच्यावर आयोग नाही म्हटलं तर 2 ते 3 क्वेश्चन काय करतो याच्यावर नक्कीच विचारतो. सो या पठाराला आपल्याला काय करायचं आहे, अभ्यास करायचा. दख्खनचे पठार सुद्धा काय केलं जातं, ओळखलं जातं. ओके, सो या पठाराची निर्मिती कशी झालेली आहे त्याच्याबद्दल आपण थोडंसं काय करूया, चर्चा करूया. तर या पठाराची निर्मिती कशी झाली, तर असं म्हटलं जातं की या पठाराची निर्मिती ही ज्वालामुखीतून झालेली आहे. कशातून झालेली आहे, तर ज्वालामुखीचा उद्रेक. तो पण किती वेळा उद्रेक झालेला आहे, तर 29 वेळा. त्याला भ्रंशमूलेख म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, हा एक शब्द लक्षात ठेवा. आयोग क्वेश्चन विचारेल की महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशापासून झालेली आहे, तर भ्रंशमूलेख याच्यातून झालेली आहे त्याला. ओके, सो असे आपल्याकडे हा जो काय पठार बनलेला आहे ते कशापासून बनलेलं, तर बेसॉल्ट खडक. आणि या पठाराचे एकूण क्षेत्रफळ किती आहे विचारलं तर 2,76,000 2,76,000 किलोमीटरचा वर्ग. जवळजवळ 90%. एकूण भारताच्या क्षेत्रफळाच्या एकूण 90% कशाचं क्षेत्रफळ आहे, तर फक्त महाराष्ट्र पठाराच्या. सो या बेसॉल्ट खडक आहे. आणि कोणती मृदा स्पेशली पाहायला भेटते, तर आपल्याला याच्यावर रेगूर मृदा पाहायला भेटते. ओके, खडक, बेसॉल्ट खडक पाहायला भेटतो आहे. आणि हे जी ज्वालामुखीचे जे स्तर आहेत ते एकूण एकूण थर किती आहेत, तर 40 थर आहेत. किती थर आहेत, 40 थर. पठाराची जर विचारली लांबी रुंदी काय आहे, तर लक्षात ठेवा, इकडची 700 आणि इकडची 750. सॉरी, चुकीचं बोललो आपण, असं नका लक्षात ठेवू. बघा, इकडची पूर्व पश्चिम विचारली, पूर्व पश्चिम, तर लक्षात ठेवा 750 किनारपट्टीची कमी होते. आणि अशी लक्ष विचारले तर ठेवा जे आपले आहे ती 700. ओके, ह्या पठाराचा उतार कुठे आहे विचारलं तर तो आग्नेयेकडे आहे. पठाराचा उतार कुठे आहे, तर ह्या काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला पठाराबद्दल काय असल्या पाहिजेत, माहिती असल्याच पाहिजे. काय काय परत रिव्हिजन करूया आपण. काय काय लक्षात ठेवा, कशापासून निर्मिती झाली, ज्वालामुखीचा उद्रेक झालेला, त्याला भ्रंशमूलेख सुद्धा म्हटलं जातं. 29 वेळा उद्रेक झालेला आहे. ओके, जेव्हा आपलं काय होतं, प्रस्तर म्हणतात ना, कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेरी तुम्ही नाव ऐकलं असेल, भूखंड वहनाचा सिद्धांत. म्हणजे हिमालयापेक्षाही जास्त आपल्याकडे काय म्हणतात ना, जुना कोण असतं, आपले महाराष्ट्र पठार आहे. 2,76,000 याचं चौरस किलोमीटर क्षेत्रफळ आहे. रेगूर मृदा आढळते. 40 थर आहे ज्वालामुखीचे. 750 अशी लांबी आहे, 700 किलोमीटर अशी आहे. आणि उतार कुठे आहे, तर आग्नेयेवर. आणखी पॉईंट लक्षात ठेवा, इथे आपल्याकडे जी बेसॉल्ट खडकाची जाडी आहे ती पठारावर कोणत्या ठिकाणी जास्त आहे, बेसॉल्ट खडकाची जाडी. तर बेसॉल्ट खडकाची जाडी ही तापी नदीच्या खोऱ्यामध्ये जास्त आहे, 2 किलोमीटर पर्यंत. तापी नदी खोऱ्यामध्ये 2 किलोमीटर पर्यंत काय आहे, तर तापी 200 मीटर, 2000 मीटर म्हटलं जातं, म्हणजे 2 किलोमीटर पर्यंत काय आहे, जाडी आहे. कुठे, कोणाची, तर बेसॉल्ट खडकाची. लक्षात राहील. हे झालं पठाराबद्दल. तर हे आपलं आहे पठार. इथून हे आपलं काय आहे, महाराष्ट्राचं पठार आहे. बघा, इथे मगाशीच म्हटल्याप्रमाणे एकूण लांबी किती आहे, 750 किलोमीटर. एकूण रुंदी किती आहे, तर 700 किलोमीटर. ओके, पठाराची उंची 450. उतार कुठे आहे, तर आग्नेयेकडे उतार आहे. महत्वाची एक आहे पठार काठी धडगाव, इथे सातपुडा पर्वत आहे, इकडे दर्गेचा टेकडे आहे, चिरोल टेकडे आहेत, भामरागड, सुरजागड, चांदूरगड इकडे आहे, गडचिरोलीमध्ये असे. आणि आपला आहे हा सह्याद्री. सो महत्वाचे पठारे विचारली तर आपल्याकडचे महत्वाचे पठार कोणते, तर खानापूरचा पठार सांगलीला, मालेगावचा पठार नाशिकला, बुलढाणा पठार, तोरणमाल पठार नंदुरबार. याच्यावर क्वेश्चन आताच विचारला होता ग्रुप बी ला, सॉरी ग्रुप सी ला विचारला होता आता 2026 ला. आता 11 तारखेला जी एक्झाम झाली 11 जानेवारी 2026 ला, त्याच्यामध्ये तोरणमाल पठार कुठे आहे, तर आयोगाने ऑप्शन दिला धुळे. धुळ्यामध्ये नसून ते नंदुरबारमध्ये आहे. औंधचे पठार कुठे आहे, सातारा. सासवड पठार पुणे. अहमदनगर, पालघर आणि सातारा. ओके, अशा पद्धतीने काय आहेत, पूर्व पश्चिम लांबी आता सर्व बघितलं आपण. निर्मिती ज्वालामुखीच्या उद्रेकातून झालेली आहे. आता इथे एक महत्वाचा क्वेश्चन आयोग विचारतो, त्याच्याबद्दल आपण बोलूया.
सो हे आपलं आहे महाराष्ट्राचा पठार. जस्ट मी ड्रॉ करतो. हे आपलं आहे महाराष्ट्राचं पठार. आता या महाराष्ट्राच्या पठारावर 3 महत्त्वाचे काय आहेत, डोंगररांगा आहेत. त्याच्यामध्ये आपण एक म्हणू सातपुडा पर्वतरांग, सातमाल, अजिंठा, हरिश्चंद्र बालाघाट आणि शंभू महादेवाचे डोंगर. हे महत्त्वाचे काय आहेत तर डोंगररांगा आहेत. ओके. सो ह्या डोंगररांगांच्या दरम्यान काही नद्या वाहतात, जशी इकडे हे भीमा नदी, कृष्णा नदी, गोदावरी नदी, तापी नदी, त्याच्यावरून वाहते तर नर्मदा नदी. ओके. सो मी नावं लिहून ठेवतो यांची. ही आहे कृष्णा नदी, ही आहे भीमा, जी कृष्णेची उपनदी आहे, ही आहे गोदावरी, ही आहे तापी आणि ही आहे नर्मदा. आणि इथून जर वरती दाखवायचं म्हटलं तर इकडे आहे विंध्यांचल. मी याला म्हटलेलं आहे सातपुडा पर्वत. याला म्हटलं, ह्याला काय म्हणतात तर सातमाल अजिंठा. हे हमखास क्वेश्चन विचारतो याच्यावर. हरिश्चंद्र बालाघाट आणि ते आहे शंभू महादेवाचे डोंगर. ॲज इट इज तुम्ही नोट्स काढा. तर कोणत्या 2 डोंगरादरम्यान कोणती नदी वाहते याच्यावर एक क्वेश्चन विचारतो. ते लक्षात घ्यायचे. विंध्य हिमाचल, याला विंध्य म्हणतो आपण. विंध्य आणि सातपुडा पर्वतमध्ये कोणती नदी वाहते तर नर्मदा नदी वाहते आहे. सातपुडा आणि सातमालमध्ये कोणती नदी वाहते तर तापी नदी वाहते. सातमाल आणि हरिश्चंद्र बालाघाटमध्ये दरम्यान कोणती नदी वाहते, गोदावरी. हरिश्चंद्र बालाघाट आणि शंभू महादेवाच्या डोंगर यांच्या दरम्यान कोणती नदी वाहते तर भीमा नदी वाहते. शंभू महादेवाच्या दक्षिणेला कोणती नदी आहे तर कृष्णा नदी आहे. तर याच्यावर हमखास क्वेश्चन विचारला जाईल. सो ॲज इट इज तुम्ही काय करून ठेवा, हे ड्रॉ करून ठेवा. ओके. चला पुढे जाऊया आपण. काही महत्वाचे काय बघूया तर काही डोंगर रांगा वगैरे आपल्या या पठारावर आहेत, त्या बघूया आपण. सो एक एक कलर मी यूज करतो इथे. पहिल्यांदा बघूया आपण महत्वाचे डोंगर रांगा. इथे आहे अस्तंबा डोंगर, इकडे आहे बघा मेलघाट, गाविलगड, नंतर आहे तसुबाई डोंगर, सीतामाई डोंगर. सीतामाई विचारलं कुठे आहे तर इथे पुण्यामध्ये आहे. मुदखेड नांदेडमध्ये आहे. पुसटटोकडे यवतमाळमध्ये आहेत. दरकेसा गोंदियामध्ये, चिरोल टेकड्या, सुरजागड, भामरागड, चांदूरगड ह्या कुठे आहेत तर गडचिरोलीमध्ये आहेत. तर ह्या महत्वाच्या. तुमसर, मनसर टेकड्या, अंबागड टेकड्या विचारलं तर भंडारामध्ये लक्षात ठेवा. आणि मनसर कुठे विचारलं तर नागपूर. मेलगड आहे, गाविलगड आहे, सातपुडा आहे. ओके. अकराणी डोंगर कुठे आहेत तर लक्षात ठेवा नंदुरबार. अकराणी कुठे आहेत, नंदुरबार. हे मालेगाव पठार. सो ही महत्वाचे काय आहेत तर पठार आहेत. ही महत्वाची डोंगर रांग कोणती, तिला मगाशी आपण म्हटलेलं हरिश्चंद्र बालाघाट, शंभू महादेवाचे डोंगर, सातमाल, अजिंठा आणि वरती जे आहे. पण लक्षात ठेवा, क्वेश्चन काय विचारतो तर सह्याद्रीचे उपरांग कोणत्या तरी ह्या 3च आहेत. सातपुडा ही सह्याद्रीची काही नाहीये, उपरांग नाहीये. हा पॉईंट महत्वाचा आहे तुम्हाला. हा पॉईंट एक महत्वाचा आहे एक्झामसाठी, हा पॉईंट एक्झामसाठी महत्वाचा आहे. चला पुढे अजून बघूया महत्वाचे. ह्या टेकड्या काही मनसर टेकड्या आहेत, आताच बघितलं. ह्या महत्वाच्या काय आहेत, चिमूर टेकडे चंद्रपूरमध्ये, पुसट टेकडे यवतमाळमध्ये, मुदखेड नांदेडमध्ये. नंतर आहेत खानापूर पठार आहे सांगलीला, दत्त पठार आहे सांगलीला, औंध पठार आहे सातारा. ओके. ही महत्वाचे काय आहेत तर पठार आहेत. या अशा डोंगररांगा आहेत. याच्यावर क्वेश्चन येणारच आहे. ह्या टेकड्या बघून घ्या. चिमूर आताच चर्चा केलं आपण. जोडायला लावायला याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो. बालेश्वर डोंगर, सीतामाई डोंगर, खानापूर पठार, पन्नाला ज्योतिबा, चिकोडी लक्षात ठेवा. ते चिरोल टेकडे, चिरोल आणि टिकोडी एक तुम्हाला फसवू शकतो. चिकोडी कुठे आहे तर कोल्हापूर. चिकोडी कुठे लक्षात ठेवा, कोल्हापूर. आणि चिरोल टेकड्या कुठे लक्षात ठेवा तर गडचिरोली. ओके. चला पुढे महत्वाची शिखरं आपण कशी घेतली आपण याच्यामध्ये पार्ट 1 मध्ये. कसाम, हसतो. ट्रिक कशा लक्षात ठेवायची, कसाम, हसतो.
पुढची लक्षात ठेवायची तर @TVCH अस्तंबा, तौला, त्र्यंबकेश्वर, वैराग, चिखलदरा आणि हनुमान. @TVCH कसा मग असतो. लांबी वगैरे विचारतं कसं लक्षात ठेवायचं मी तुम्हाला एकदम ट्रिक सांगतोय सोपी. 1646 आपली कळसुबाई आहे. 1567 नंतर 14 आणि 14 इथे लिहायचं 38 नंतर लिहायचं 26 नंतर लिहायचं 16 नंतर लिहायचं 04 या महत्वाच्या म्हणजे 16 15 14 14 14 46 67 38 26 16 आणि 38 24 लक्षात ठेवा. सो काही महत्वाचे डोंगर आहेत आपल्या भारतामध्ये त्याची महाराष्ट्रामध्ये तर त्याच्याबद्दल आपण माहिती बघूया. तोरणमाल, नंदुरबार. ओके. नंतर हस्ती आहे, चिकोडी, गाविलगड आहे, चिलकापार आहे, अंबागड, गायकुरी आहे. हे महत्वाचे काय आहे डोंगररांगा आहेत. ब्लर दिसतंय. हे आहे आपलं साल्हेर आणि हे आहे कळसूबाई डोंगर. महाराष्ट्रातलं सर्वात उंच शिखर. छान दिसतंय बघा इथून. महाराष्ट्रातील काही प्रमुख पठारे बघूया आपण. पहिले दत्त पठार सांगली, खानापूर सांगली, पाचगणी सातारा, औंध सातारा, कास सातारा, महाबळेश्वर सातारा, भीमाशंकर पुणे, सासवड पुणे, तलेगाव यवतमाळ. अतिशय महत्वाचं आहे. मांजरा पठार उस्मानाबाद, तर धाराशिव म्हणतो आपण. बालाघाट पठार उस्मानाबाद, धाराशिव. मांजरा पठार लातूर, बुलढाणा, गाविलगड अमरावती, तोरणमाल नंदुरबार, मालेगाव नाशिक, अहमदनगर. काही महत्वाचे आहे सातारा जिल्ह्यामध्ये असणारे एक कास फुलांचे पठार म्हटलं जाते. ओके. युनेस्को बायोस्फिअर आहे. तोरणमाल पठार कुठे आहे? सातपुडा पर्वतातील पठार आहे आणि मांजरा पठार दक्कन पठार. सो विद्यार्थी मित्रांनो पुढचा पार्ट आहे डोंगररांगा. हा सुद्धा आयोगाचा आवडता पॉईंट आहे. याच्यावर सुद्धा एक क्वेश्चन विचारतो खूप सारे. सो महत्वाचे बघा जे इथे मी ऑलरेडी काय केलेत अंडरलाईन करून ठेवलेले आहेत, हायलाईट करून ठेवलेत. तर जळगावमध्ये हस्ती लक्षात ठेवा, शिरसोली आहे, चांदोली आहे, धुळ्यामध्ये धानोरा, गाळणा आहे, नंदुरबारमध्ये अस्तंभ डोंगररांगा आहे. पुढे मी त्यांची लोकेशन दाखवेन कुठे आहे काय आहे. नाशिकमध्ये साल्हेर, मुल्हेर, यवतमाळ, वणी, मांगीतुंगी, चांदोली आहेत. अहमदनगरमध्ये कळसुबाई, मालेश्वर लक्षात ठेवा. ठाण्यामध्ये तुंगा लक्षात ठेवा. पुण्यामध्ये तसुबाई, शिंगी, सातारा सीताबाई, वामनोली, आगाशिव, मस्कोबा, मडोशी. सांगलीमध्ये एक शुक्राचार्य लक्षात ठेवा. दंडोबा आहे, आडवा आहे, आष्टा आहे. सोलापूरमध्ये रामलिंग आणि शुक्राचार्य. पुढे कोल्हापूरमध्ये चिकोडी आहे. औरंगाबादमध्ये चौक्या, चोरपालनाथ अतिशय महत्वाचे आहेत. उस्मानाबादमध्ये नळदुर्ग लक्षात ठेवा. नांदेडमध्ये निर्मल, मुदखेड. परभणी अजिंठा बालाघाट. हिंगोलीमध्ये हिंगोली डोंगर. लातूरमध्ये बालाघाट डोंगर. बीडमध्ये बालाघाट डोंगर. भंडारामध्ये अंबाघाट डोंगर. गोंदियामध्ये नवेगाव, प्रतापगड आहे आणि गायकुरी महत्वाचा आहे. गडचिरोली, चिखलीयाला, सिरकोंडा. वर्ध्यामध्ये रावणदेव, गरमसूर. अमरावतीमध्ये धारणी लक्षात ठेवा. धारणी. बाकी हे तुम्ही लक्षात ठेवाच. सो हे झाले महत्वाचे डोंगर जे तुम्हाला काय असले पाहिजे माहिती असले पाहिजे. तुम्ही हायलाईट करून ठेवले. एवढी तुम्ही तुमच्या नोट्समध्ये काय करा लिहून ठेवा आणि वारंवार काय करा त्याला वाचून ठेवा. ओके मित्रांनो. पुढे बघूया आपण काही महत्वाचे थंड हवेची ठिकाण याच्यावर आई पण क्वेश्चन विचारतात. ओके. तर इथे पुण्याला लोणावळा आहे. पुण्यामध्ये आणखी खंडाळा एक आहे. माथेरान आहे. रायगडमध्ये, सातारामध्ये महाबळेश्वर, सातारामध्ये पाचगणी आहे. ठाण्यामध्ये माळशेज घाट आहे. नाशिकमध्ये सापुतारा, पालघरमध्ये जव्हार, पालघरमध्ये सूर्यमाळ, अंबोली आहे. सिंधुदुर्गमध्ये चिंचोली एक लक्षात ठेवा. रत्नागिरीमध्ये दापोली लक्षात ठेवा आणि औरंगाबादमध्ये म्हैसमाळ या छत्रपती संभाजीनगर म्हणतो. सो हे अतिशय महत्वाचे एक्झामला याच्यावर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ओके. पाल एक लक्षात ठेवा. पाल जळगाव. पाल झाले का इथे? जळगाव नाही झालेलं आहे. सो पाल कुठे लक्षात ठेवा? जळगाव. हा. सर्वाधिक प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण आहे महाबळेश्वर. थंड उंच हवेचे ठिकाणी महाबळेश्वर. माथेरान वाहनमुक्त हिल स्टेशन आहे. आंबोली महाराष्ट्रातील अतिवृष्टी क्षेत्र आहे. सर्वाधिक पाऊस पडतो. भंडारामध्ये धरण आहेत. म्हैसमाळमध्ये मराठवाड्यातील थंड हवेचं काय आहे ठिकाणी. सो इथे आपला महाराष्ट्र पठार काय होतो संपतो. आपण चौथा चॅप्टर घेऊ नदी प्रणाली. तो आपण लवकरच काय करू लेक्चरला सुरुवात करू. ओके मित्रांनो.
हे महत्त्वाचे डोंगर रांगा आहेत ज्या तुम्हाला काय असल्या पाहिजेत, माहिती असल्या पाहिजेत. शिरूर डोंगर, सिरकोंडा यांचे तुम्हाला काय चिक्कीमाला डोंगर, ॲटलिस्ट तुमची लोकेशन माहिती असू द्या. मुदखेड आहे, निर्मल आहे, सातमाल आहे, जीवदानी डोंगर आपलं पालघरमध्ये आहे, टकमक डोंगर, नाशिकमध्ये वणी डोंगर आहे, गालाडा डोंगर आहे. त्यांची लोकेशन बघून घ्या. ओके. चिमूर टेकडे बघा या बाजूला आहेत, म्हणजे कोणत्या वायव्य दिशेला आहेत. अहिल्यानगरच्या बघा नैऋत्य दिशेला काय आहे, हरिश्चंद्र आहे, मध्येच आहे अदुला, एक लक्षात ठेवा अदुला, आणि कळसुबाई डोंगर. हे महत्त्वाचे डोंगर रंग आपल्याला माहिती असले पाहिजे. ओके. काही MCQ बघूया आपण ह्या पॉईंटवर, आयोगाने कशा पद्धतीने याच्यावर क्वेश्चन विचारलेले आहेत. ओके. सो बघा इथे हा विंध्य पर्वत आहे. ओके. त्याच्या खाली आहे सातपुडा पर्वत, त्याच्या खाली सातमाल, अजिंठा, नंतर हरिश्चंद्र, बालाघाट आणि शंभू महादेवाचे डोंगर. तर चला बघूया आपण कशा पद्धतीने आयोगाने आतापर्यंत PYQ विचारलेले आहेत. वन बाय वन आपण त्यांचा काय करूया, अभ्यास करूया. ओके. सो पहिला MCQ काय आहे बघा. तर खालील विधानांची काय करा, सत्यता तपासा म्हटलंय. सातमाल अजिंठा डोंगर रांगामुळे गोदावरी नदीचे खोरे आणि तापी नदीचे खोरे काय झालेले आहे, वेगळे झालेले असं म्हटलेलं आहे. सो मगाशी आपण डायग्राम काढली होती. हा वरती आपण सातपुडा दाखवला, त्याचे सातमाल अजिंठा दाखवला आणि हरिश्चंद्र, बालाघाट. इथून वरतून वाहतो तापी नदी आणि इथून वाहते आपली गोदावरी नदी. आता काय म्हटलंय, काय म्हटलेलं आहे, तर कोणती नदी, गोदावरी नदीचे खोरे कशापासून वेगळे झाले, तर सातमाल अजिंठा डोंगर रांगामुळे गोदावरी नदी आणि तापी नदी. येस, एकदम करेक्ट क्वेश्चन आहे, स्टेटमेंट आहे. आणि गोदावरी नदीचे खोरे आणि भीमा नदीचे खोरे शंभू महादेवाच्या डोंगराच्या याच्यामुळे काय झालेलं आहे, तर वेगळं झालेलं आहे. तर नाही, तर हरिश्चंद्र, बालाघाट हे जे भीमा नदीचं आणि खोरं जे आहे ते, आणि कृष्ण नदीचं खोरे शंभू महादेवाच्या डोंगरामुळे झालेलं आहे. हे स्टेटमेंट कसं आहे, चुकीचं, अ बरोबर आहे, असत्य असून बी काय आहे, हे याचं उत्तर असेल. पुढचा क्वेश्चन बघा. चिखलदरा हे बरोबर नाहीत विचारलं. इथे पहिल्यांदा तुम्ही सर्कल करून घ्यायचं, बरोबर नाहीत असं विचारलेलं आहे. चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण सातपुडा पर्वत रांगेमध्ये आहे, तर एकदम बरोबर आहे, अमरावतीमध्ये. कुठे, अमरावतीमध्ये. आणि गाविलगड, मेलघाट हे महाराष्ट्र राज्याच्या दक्षिण भागात येतं, अजिबात नाही, उत्तर भागात आहेत. हे चुकीचं आहे. बालाघाट डोंगर हे शंभू महादेव डोंगर रांगाच्या उत्तरेकडे आहेत, तर बरोबर आहे, उत्तरेकडेच आहेत. सो अ आणि सी काय पाहिजे, आता बरोबर आहेत, बरोबर नाहीत असं विचारले, तर कोणतं विधान बरोबर नाही आहे, तर बी बरोबर नाहीये. ते एवढं सोपं आहे, ते आपण आताच बघितलं. आपण अचूक उत्तरचा क्रम विचारलेला, काय विचारलेलं आहे, आणि आपल्याकडे ट्रिक आहे, क सा म ह स तो, सर्वांना माहिती असेल ट्रिक. कळसुबाई साल्हेर, कळसुबाई साल्हेर कुठे दिसतंय, हा गेला, हा गेला, हा गेला, राहिला काय, आपल्याकडे एकच ऑप्शन आहे बघा. सो कसा मग असं एका ट्रिक वरून आपण काय करू शकतो, क्वेश्चन काय करू शकतो, अटेम्प्ट करू शकतो. पुढचा क्वेश्चन आहे, परत तोच क्वेश्चन बघा. एक तिसरा क्वेश्चन इथे बघूया आपण. पर्वत शिखरांच्या समुद्र सपाटीपासून असलेल्या उंचीनुसार उतरता क्रमला, परत आपण आपली काय लिहून घ्यायची, क साम हसतो, क साम हसतो, ट्रिक लिहून घेतली. मग पहिल्यांदा मला कळसुबाई पाहिजे, मग ड ऑप्शन पाहिजे मला पहिला, मग हा ऑप्शन गेला तुमचा, हा ऑप्शन गेला. नंतर क सा साल्हेर पाहिजे मला, साल्हेर असेल तर मग ड क गेला ना, काय राहिलं तुमच्याकडे, डायरेक्ट उत्तर हे. सो असं एवढा सिंपल क्वेश्चन तुम्हाला एका ट्रिक वरून सोडवता येतो. ओके मित्रांनो, आपण इथेच थांबूया. आपण आज तिसरा लेक्चर संपवलेला आहे. असेच आपल्याला काय ते 2-2 दिवसांनी काय होतील, आपल्याला प्रत्येक चॅप्टर मध्ये घेण्याचा काय असेल, प्रयत्न असेल. धन्यवाद मित्रांनो, जय हिंद, ऑल द व्हेरी बेस्ट.